नमस्कार मंडळी. तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. मित्रांनो, मुंबईतून येते एक प्रचंड मोठी राजकीय घडामोड. महाराष्ट्राच्या आणि विशेषतः शिवसेनेच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणारी बातमी. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवृत्तीपूर्वीच घेतलेला हा एक ऐतिहासिक निर्णय. शिंदे गटावर मोठं संकट आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक मोठं बळ देणारा ठरलाय. निवडणुकीवरील 6 वर्षाची बंदी आणि सर्व आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्षचिन्हाबाबतचा सर्वात संवेदनशील निर्णय, या सगळ्या गोष्टींवर मोठं चित्र आता बदलताना दिसतंय. नेमकं काय घडलंय, कोणावर परिणाम झालेला आहे, पुढची राजकीय समीकरणं कशी बदलणार, या संपूर्ण घडामोडीचा सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. कालच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. पण त्याआधीच त्यांनी देशाच्या राजकारणातील सर्वात चर्चित खटल्यावर निर्णायक निर्णय दिला. उद्धव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदेंची शिवसेना? अखेर खरी शिवसेना कोणाची, हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून कोर्टात अडकला होता. कधी सुनावणी पुढे जात होती तर कधी मागे येत होती. मात्र नवीन सरन्यायाधीशांची नियुक्ती होत असतानाच मित्रांनो, भूषण गवई यांनी जाता जाता घेतलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा ठरलाय. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबरदस्त बळ मिळालं असून शिंदे गटासाठी मात्र हे मोठं आव्हान बनलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. नेमकी बातमी काय आहे हे आता सविस्तरपणे समजावून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या अपडेट्स, शिवसेनेतील घडामोडी आणि महाराष्ट्राच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला इथे नियमित मिळत राहतील. म्हणूनच लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहोत. शिंदे गटातील जवळपास 35 आमदार आणि 4 खासदार लवकरच फुटू शकतात असा दावा सतत होत होता. याच पार्श्वभूमीवर आता मात्र शिंदे सेनेला घरघर लागल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. खरंच शिंदे सेनेला ग्रहण लागलंय का? गेल्या 3 वर्षापासून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नाकावर टिचून पक्ष वाढवला, सत्ता सांभाळली, निर्णय घेतले, पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसतेय. या सगळ्या बदलांना गती दिली ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने, आणि त्याचा राजकीय परिणाम आता उघडपणे दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो, गेल्या काही वर्षात आपण पाहिलं, उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या अनेक नेत्यांना शिंदे गटाने दूर केलं, फोडाफोड केली आणि अनेक वेळा उद्धव ठाकरेंना धोके दिले. पण उद्धव ठाकरेही कमी नाहीत. योग्य वेळी ठाकरे करारीपणा दाखवत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत परिस्थिती हाताळली आणि एकाच झटक्यात राज्याच्या राजकारणाची सूत्र स्वतःकडे खेचून घेतली. मग अखेर महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या दिशेने कसं वळलं हे समजून घेऊया. एकनाथ शिंदे यांना भाजपकडून मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. दिल्लीमध्ये झालेली शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत भेट, यानंतर महाराष्ट्रात भाजपकडून वाढलेली हालचाल आणि भाजप स्वतंत्रपणे मजबूत होत आहे असे संदेश देणारे संकेत, या सर्वांमुळे चर्चांना अधिक जोर आला आहे. केंद्राकडून शिंदेंना काढून टाका आणि नवीन चेहरा घ्या अशा चर्चा मागच्या पटांगणात सुरू असल्याची कुजबूज वाढली आहे. या सर्व घडामोडींमुळे एकनाथ शिंदे अडचणीत तर उद्धव ठाकरे पुन्हा मजबूत होताना दिसत आहेत. तुम्ही शांत बसा असा थेट इशारा स्वतः शिंदेंनाच दिला गेल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. आणि या सगळ्या हालचालींमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते: महाराष्ट्राचं राजकारण वेगाने बदलतंय. शिवसेना आमदार, खासदार आणि सुप्रीम कोर्टातील सुरू असलेली सुनावणी, हे संपूर्ण समीकरण आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरताना दिसत आहे. इथेच मोठा राजकीय डाव आखला जातोय अशी चर्चा जोरात आहे. त्यातच एक गंभीर मुद्दा म्हणजे पक्षावरील कायमची बंदी किंवा निवडणूक लढवण्यावर निर्बंध येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. आणि जर असं झालं तर शिंदे गटातील आमदार खासदारांनी पुढे नेमका कोणता मार्ग निवडणार, हा मोठा प्रश्न उभा राहतो. या सगळ्या घडामोडींना पाहता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचं संपूर्ण राजकीय चित्र हातात घेण्याचा निर्धार केलाय. नेमकी बातमी काय आहे, कोणते आमदार यात आहेत आणि आतापर्यंत नेमकं काय घडलंय हे समजून घेण्यासाठी सुरुवात आपल्याला त्या मोठ्या उघड किस्सापासून करावी लागेल. सामन्यामध्ये करण्यात आलेला दावा आहे की शिंदे गटातील तब्बल 35 आमदार आणि साधारण 4 खासदार घेऊन एक मोठा नेता लवकरच शिंदेंना सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सामन्यातून समोर आलेली आहे. यामुळे शिंदे गटामध्ये मोठी हालचाल तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने हवा फिरू लागल्याचं स्पष्ट होतंय. आणि मित्रांनो, सामन्यातून केलेल्या दाव्याला आता मोठी पुष्टी मिळणार असल्याचं जवळजवळ निश्चित दिसतंय.
उदय सामंत, शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते, हे सध्या एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याच्या बातम्या आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहोत. यावर कालच शिवसेनेच्या अश्विनी आंधळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. ही स्पष्ट सांगितलं की उदय सामंत हे शिंदे गट सोडण्याच्या तयारीत होते आणि त्यांचा निर्णय काही दिवसांमध्ये येणं निश्चित आहे. याचबरोबर अंदाज असा आहे की 35 आमदार आणि 4 खासदार या मोठ्या गटासह भाजप स्वतःचा प्लान राबवण्यासाठी सज्ज आहे. हा प्लान फेल होणार नाही तर यशस्वी होणार असाही चर्चा आहे. यामुळे पुढील काही दिवस राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कोणते आमदार जाणार, कोणते खासदार शिंदे गट सोडण्याच्या विचारात आहेत, या सर्वांची संपूर्ण यादी कधीही समोर येऊ शकते आणि ती माहिती सुद्धा आपण तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये सांगणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात कालच एक मोठा टप्पा गाठला आहे. 23 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई निवृत्त झाले आणि त्यांनी आपला पदभार सोडला. त्यांच्या जागी नवीन न्यायमूर्ती कार्यभार स्वीकारत असताना जाण्यापूर्वीच भूषण गवई यांनी उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली असे स्पष्ट दिसतंय. उद्धव ठाकरेंसमोर महत्त्वाच्या खटल्याचा जजमेंट ठेवत त्यांनी दिलेल्या निरीक्षणांमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच कायदेशीर वजन अधिक आहे असा ठाम संदेश अप्रत्यक्षपणे झळकला. त्यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते की शिंदे गटाच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोर्टातही अधिक मजबूत भूमिका बजावत आहे. यामुळे राजकीय समीकरण पटकन बदलू लागली आहेत. शिंदे गटाचा खेळ आता काही महिन्यांचा उरलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि उद्धव गटाची शिवसेना अधिकृतपणे राहण्याची चर्चा आहे. ही सगळी गणितं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकताना दिसतायत. याचबरोबर भाजप देखील या बदलत्या समीकरणाकडे पॉझिटिव्ह आणि रणनीतिक दृष्टिकोनातून पाहत असल्याची राजकीय कुजबूज वाढली आहे. राजकारणात आता मोठा वळण येणार हे निश्चित आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रिटायरमेंटपूर्वी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर थेट परिणाम करणारे ठरत आहेत. तेलंगणा आणि कर्नाटकातील गद्दारीच्या प्रकरणांवर त्यांनी दिलेला अंतिम निर्णय हा अत्यंत ठळक होता. काँग्रेसचे 10 आमदार अपात्र ठरवून त्यांनी स्पष्ट संदेश दिला, पक्षाशी बेईमानी केली तर अपात्रता अनिवार्य आहे. या सुनावणीत त्यांनी तिथल्या विधानसभा अध्यक्षांनाही फटकारलं आणि लगेच कारवाई करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे बंडाकडे आता देशभरात पुन्हा लक्ष वेधलेलं आहे. कारण समीकरण अगदी तसंच आहे. शिंदेंनी बंड केलं तेव्हा फक्त 16 आमदार सुरुवातीला त्यांच्यासोबत गेले होते. उर्वरित आमदार 24 तासांनी जाऊन सामील झाले. म्हणूनच कायदेशीरदृष्ट्या ही 16 जणांची पहिली हालचाल फूट पाडण्याची सुरुवात मानली जाते. आणि सरन्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाच्या पॅटर्ननुसार या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई अनिवार्य असल्याचं आता तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे पूर्ण समीकरण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकतंय असे संकेत व्यक्त दिसू लागले आहेत. त्यामुळे मित्रांनो, जर त्या 16 आमदारांना अपात्रता लागू झाली तर पुढचं संपूर्ण समीकरण बदलून जातं. त्या एका निर्णयामुळे पक्षचिन्हाचा पक्ष संपुष्टात येईल, शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात येईल आणि शिंदे गटावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी सुद्धा लागू शकते, असा दावा शिवसेनेच्या बाजूने ठामपणे केला जातोय. यामागचा मोठा आधार म्हणजे सुप्रीम कोर्टातील मांडणी. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी ऐकलेल्या याचिकांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल त्यांच्या अधिकार क्षेत्रात होता का? उद्धव ठाकरेंच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार मांडणी करत सांगितलं, जर हा निकाल देणं तुमच्या अधिकार क्षेत्रात नसेल तर मग तुम्ही हा निकाल दिलाच कशासाठी? हाच प्रश्न आता सगळ्या वादाचा केंद्रबिंदू ठरलाय. आणि याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय आला तर राज्याचं राजकारण अक्षरशः उलथवून टाकणारा ठरू शकतो. अशीच कठोर विचारणा कोर्टात झाली होती. आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतला तर एक मोठा प्रश्न समोर येतो. या सर्व निर्णयांचा सर्वात मोठा फायदा उद्धव ठाकरेंनाच होतोय का? सुप्रीम कोर्टातून मिळालेल्या संकेतांपासून, त्या 16 आमदारांच्या संभाव्य अपात्रतेपासून, विधानसभा अध्यक्षांवर होऊ शकणाऱ्या कारवाईपासून हे सगळं समीकरण आता स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वळतंय असा राजकीय पंडितांचा ठाम अंदाज आहे. म्हणूनच ही लढाई आता थेट ठाकरे विरुद्ध शिंदे इथपर्यंत सीमित राहिली असून निकालही कोणाच्या बाजूने जाणार हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. 21 ते 24 तारखांच्या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबतचा निर्णायक निकाल लागू शकतो अशी चर्चा जोरात आहे. आणि जर ठाकरेंच्या बाजूने निर्णय लागला तर शिवसेना हे नाव आणि चिन्ह पुन्हा अधिकृतपणे त्यांच्या हातात जाणार हे निश्चित मानलं जात आहे. आणि मग मित्रांनो, महाराष्ट्राची राजकीय सूत्र पूर्णपणे बदलणार. हे परिणाम टाळता येणार नाहीत. शिवसेनेच्या विजयाने राज्याचं राजकारण एका नव्या टप्प्यात प्रवेश करेल हे आता नक्की आहे.
आणि मित्रांनो, जर हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर ठाकरेंचा आवाज पुन्हा एकदा राज्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार हे निश्चित आहे. शिवसेना कोणाच्या हातात राहणार या सर्वात मोठ्या राजकीय शर्यतीत उद्धव ठाकरे आघाडीवर असल्याचं चित्र आता अधिक स्पष्ट होत चाललंय. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जर ठाकरेंच्या बाजूने निकाल देतात तर राज्याच्या राजकारणात जबरदस्त खळबळ उडणार हेही तितकंच खरं आहे. आपणाला काय वाटतं? उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विजयी होतील का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून कळवा. राज्यात नवं राजकीय समीकरण तयार होतंय आणि त्याचा निकाल अगदी जवळ आलाय मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.